ट्रू व्हॉइस मराठीवर आपलं स्वागत आहे. पंजाबमधल्या एका छोट्याशा पण वरकरणी शांत वाटणाऱ्या गावात घडलेली ही घटना आहे. सुपीक शेतांनी वेढलेलं सुमारे 10,000 लोकसंख्येचं ते गाव. मोठे गुन्हे तिथे जवळजवळ कधी घडलेच नव्हते. किरकोळ चोरी, दारूच्या नशेत भांडणं किंवा घरगुती वाद इतपतच पोलीस नोंदी मर्यादित होत्या. स्थानिक पोलीस ठाणं नगरपालिकेच्या इमारतीत होतं. 2 छोटी कार्यालयं, मागे 3 कोठड्या आणि मोजकच कर्मचारी वर्ग. वर्षानुवर्षे तिथे कोणतीही गंभीर किंवा गूढ केस आली नव्हती. मार्च महिन्याच्या शेवटची पावसाळी दुपार होती. वायरलेसवर संदेश आला की टर्नर रोडवरील गुरमीत कौर यांच्या घरी संभाव्य घरफोडीची तक्रार आहे. गुरमीत कौर 70च्या आसपास वयाच्या होत्या. पतीचा काही वर्षांपूर्वी स्ट्रोकने मृत्यू झाला होता. त्या गावाबाहेरच्या जुन्या शेतघरात एकट्याच राहत होत्या. मुलं शहराबाहेर होती आणि क्वचितच भेटायला येत. यापूर्वी त्यांनी अनेकदा विचित्र तक्रारी केल्या होत्या. छतावर कोणी फिरतंय, शेतात अनोळखी प्रकाश दिसतोय, रात्री आवाज येतायत. प्रत्येक वेळी तपासात काहीच निष्पन्न झालं नव्हतं. त्यामुळे ही तक्रारही सुरुवातीला तशीच समजली गेली. मात्र त्या दिवशी घरासमोर पोहोचल्यावर दृश्य वेगळं होतं. पोर्चमध्ये उभ्या असलेल्या गुरमीत कौर खूप बदललेल्या दिसत होत्या. काही महिन्यात त्या अत्यंत कृश झाल्या होत्या. चेहऱ्यावर खोल काळी वर्तुळे, विस्कटलेले केस, अस्वच्छ कपडे आणि डोळ्यात तीव्र भीती. त्यांनी सांगितलं की घरात काहीतरी आहे. कोणीतरी नाही, काहीतरी. आवाज कपाटातून येतायत आणि ते दिवसेंदिवस वाढत आहेत. घरात प्रवेश केल्यावर जबरदस्तीची कोणतीही चिन्ह दिसली नाहीत. दरवाजे आणि खिडक्या व्यवस्थित होत्या. पण घराची अवस्था अस्ताव्यस्त होती. स्वयंपाकघरात साचलेली भांडी, हॉलमध्ये विखुरलेले कपडे आणि स्पष्ट होत होतं की त्या वरच्या खोलीऐवजी हॉलमध्ये झोपत होत्या. वरच्या मजल्यावर गेल्यावर परिस्थिती अधिक विचित्र दिसली. सर्व आरसे फोडलेले होते. प्रत्येक कपाटाच्या दरवाजावर लाकडी फळ्या ठोकलेल्या होत्या. मुख्य कपाटाच्या दरवाजात मोठं भगदाड होतं आणि बाजूला 2 नळीची जुनी बंदूक पडली होती. तपासल्यावर समजलं की 2 गोळ्या अलीकडेच झाडल्या गेल्या होत्या. गुरमीत कौर यांनी सांगितलं की महिनाभरापासून कपाटातून रात्री ओरखडण्याचे आवाज येत होते. दरवाजाच्या वरच्या भागावर नखांसारख्या खुणा दिसू लागल्या. एका रात्री त्यांना त्यांच्या मृत पतीसारखा आवाज कपाटातून ऐकू आला. सुरुवातीला तो विनवणी करणारा होता, पण नंतर तो बदलला, विकृत झाला आणि धमकावू लागला. त्यामुळे त्यांनी वरची खोली सोडून दिली. काही दिवसांनी सगळ्या कपाटांतून एकाच वेळी ठोके ऐकू येऊ लागले. 2 आठवड्यांपूर्वी आरशात स्वतःच्या प्रतिबिंबाऐवजी लाल डोळ्यांची कवटी दिसल्याचा त्यांनी दावा केला. त्यानंतर सर्व आरसे फोडण्यात आले. 3 दिवसांपासून दिवसाही आवाज सुरू झाले होते. शेवटी त्यांनी कपाटावर गोळी झाडली आणि भगदाडातून लाल डोळे दिसल्याचं सांगितलं. त्यांची मानसिक अवस्था अस्थिर असल्याचं लक्षात आलं. सुरक्षिततेसाठी त्यांना गावातील मोटेलमध्ये हलवण्यात आलं. खोली आतून बंद करून त्यांना विश्रांतीसाठी ठेवण्यात आलं. काही तास शांततेत गेले. मात्र पहाटे 4च्या सुमारास आपत्कालीन कॉल आला. मोटेलच्या खोलीत भयंकर दृश्य होतं. भिंतींवर आणि छतावर रक्ताचे डाग होते. पलंग ओढल्याच्या खुणा दिसत होत्या. कार्पेटवर 10 बोटांचे रक्ताळलेले ओरखडे होते आणि ते थेट कपाटापाशी जाऊन संपत होते. कपाट उघडं होतं, पण आत कोणीच नव्हतं. दरवाजे आणि खिडक्या आतून बंद होत्या. जबरदस्तीचा कोणताही पुरावा नव्हता. गुरमीत कौर कायमच्या बेपत्ता झाल्या. शोध मोहीम राबवली गेली, पण त्यांचा मागमूस कधीच लागला नाही. घटना हळूहळू थंडावली. वर्षे उलटली. 3 वर्षांनंतर एका उन्हाळी संध्याकाळी पोलीस ठाण्यात एक तरुणी आली. ती पूर्ण भिजलेली होती आणि जुन्या पद्धतीचा पोशाख परिधान केलेला होता. तिने स्वतःचं नाव शर्ली अँड मॅकडुगल असल्याचं सांगितलं आणि वय 19 असल्याचं नमूद केलं. तिच्या म्हणण्यानुसार एका मध्यमवयीन व्यक्तीने तिला मदतीच्या बहाण्याने 1953च्या ब्युईक गाडीत बसवलं आणि बेशुद्ध करून पळवून नेलं. चौकशी दरम्यान तिने सध्याचं वर्ष 1956 असल्याचं सांगितलं आणि राष्ट्राध्यक्ष म्हणून ड्वाईट आयझेनहॉवरचं नाव घेतलं. तिला सांगण्यात आलं की सध्या वर्ष 2019 आहे. ती गोंधळली, घाबरली आणि काही वेळाने बाथरूममध्ये गेली. काही क्षणात ती तिथून गायब झाली. खिडकी उघडी होती, पण बाहेर कोणताही ठसा नव्हता. नंतर नोंदी तपासण्यात आल्या. 1956 मध्ये शर्ली अँड मॅकडुगल नावाची एक मुलगी खरोखर बेपत्ता झाली होती. काही वर्षांनी जवळच्या तलावातून 1953ची ब्युईक कार बाहेर काढण्यात आली. गाडीत एका सिरियल किलरचा सांगाडा आणि डकीत एका तरुणीचा सांगाडा सापडला. पोलिसांच्या अहवालानुसार ती तरुणी शर्ली अँड मॅकडुगल असण्याची शक्यता सर्वाधिक होती. गुरमीत कौरच्या बेपत्ता होण्यामागचं कारण आजही अज्ञात आहे. मोटेलच्या बंद खोलीतून त्या कशा गायब झाल्या याचं उत्तर मिळालेलं नाही. तसेच पोलीस ठाण्यात आलेली आणि अचानक अदृश्य झालेली तरुणी कोणी होती हा प्रश्नही अनुत्तरितच आहे. या दोन्ही घटनांमध्ये काही संबंध होता का किंवा त्या स्वतंत्र आणि अकल्पनीय होत्या याचा ठोस पुरावा कधीच मिळाला नाही. काही प्रकरणं नोंदींमध्ये बंद होतात, पण त्यांची उत्तरं कधीच सापडत नाहीत.
काही रहस्य काळाच्या अंधारात कायमची हरवून जातात. जर तुम्हाला ही थरारक आणि गूढ गुन्हे तपासाची कथा प्रभावी वाटली असेल तर ट्रू व्हॉइस मराठी चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि तुमचं मत कमेंटमध्ये नक्की लिहा.